मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या रस्ते विकास कामांचा जोर जास्तच सुरू आहे। याचबरोबर लोहमार्गाच्या कामाला महाराष्ट्रात गती मिळत आहे। याशिवाय राज्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळी रस्ते विकासाची कामे प्रलंबित आहेत। काही कामे सुरू झाली आहेत तर काही कामे अंतिम टप्प्यात असून काही कामांचे लोकार्पण देखील केले जात आहे। असाच एक महामार्ग पुणे औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉर हा सध्या असलेल्या महामार्गाव्यतिरिक्त स्वतंत्र महामार्ग तयार होणार आहे। पुणे जिल्ह्यातील हवेली, दौंड, भोर, पुरंदर तसेच शिरूर तालुक्यातील 39 गावांतून जाणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सध्याचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्याने विकसित होणारा हा महामार्ग पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि बीड या 4 जिल्ह्यातील सुमारे 122 गावातून जाणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओकडे वळण्याआधी तुमच्यापैकी फक्त 2% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केला आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात व्हिडिओकडे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे बेंगलोर आणि पुणे औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉरचे काम हाती घेतले आहे। त्यासाठी सर्वकष प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सल्लागार कंपनीकडून पुणे औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉर पुणे औरंगाबाद एक्सप्रेसवे मार्गाची प्रारूप आखणी निश्चित करून पूर्ण झाली आहे। त्यातून जी माहिती समोर आली आहे ती खालीलप्रमाणे आहे। पुणे औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉर हा पूर्णतः वेगळा महामार्ग आहे। सध्या असलेल्या पुणे औरंगाबाद महामार्गापेक्षा पुणे औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉरची आखणी ही खूप वेगळी असणार आहे। ग्रीन कॉरिडॉर औरंगाबाद, बीड, पुणे व अहमदनगर या 4 जिल्ह्यातून जातो। तसेच या जिल्ह्यातील 12 तालुके 122 गावातून जाणार आहेत। त्यासाठी सुमारे 2855 हेक्टर जमिनींचे संपादन लागणार आहे व 247.9 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल। पुणे जिल्ह्यातील हवेली, पुरंदर, दौंड, भोर, शिरूर तालुक्यातील 48 गावातून तो जाणार आहे। त्यासाठी हवेली, पुरंदर, दौंड आणि भोर या 4 तालुक्यातील 800 हेक्टर जागेचे भूसंपादन होणार आहे। हा ग्रीन कॉरिडॉर सुमारे 6 पदरी आहे। पुरंदर, हवेली आणि दौंड तालुक्यातील प्रत्येकी 8 गावे तर शिरूर तालुक्यातील 6 गावे, भोरमधील 5 गावे व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील 2 गावांचा यात समावेश असणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील 3, पाथर्डीमधील 15, शेवगाव 16, पारनेरमधील 10 आणि छत्रपती संभाजीनगर पैठणमधील 25 गावातून जाणार असल्याचे समजते। पुणे औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉरचा DPR तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेले आहे। त्यांच्याकडून अंतिम प्रस्ताव आल्यानंतरच भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात येईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।